यवतमाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत यावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे। या शिष्यवृत्तीसाठी नाव नोंदणी केलेल्या 2525 विद्यार्थ्यांपैकी 1234 विद्यार्थ्यांनी रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा दिली। दिग्रस, दारव्हा व नेर येथे 6 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली। 100 गुणाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा दिग्रस येथील बाबू कला नाम वाणिज्य व बीपी विज्ञान महाविद्यालय, दारव्हा येथील मुंगसाजी महाविद्यालय, शिवाजी हायस्कूल आणि एडेड हायस्कूल मध्ये, तर नेर येथे दी इंग्लिश हायस्कूल व नेहरू महाविद्यालयात झाली। तिन्ही तालुक्यामधून 2252 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती। त्यापैकी 1234 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। दिग्रस येथील 342, दारव्हा येथे 403 तर नेर येथे 489 विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते। या परीक्षेचा निकाल 30 जून रोजी जाहीर करण्यात येऊन शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची नावे घोषित केली जाणार आहे। 5 जुलै रोजी या विद्यार्थ्यांचा अभ्यास साहित्य व विद्यावेतनाचा पहिला हप्ता वितरित केला जाईल। त्यानंतर अमरावती येथील विदर्भ IAS अकॅडमी येथे 8 जुलै पासून 10 महिने कालावधीच्या स्पर्धा परीक्षा शिकवण्यास सुरुवात होईल। अमरावती येथील निवास, भोजन व अन्न खर्च भागविण्यासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास पालकमंत्री संजय राठोड यांच्यातर्फे प्रतिमाह 5000 रुपयाची मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे।